मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. 4 डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष महिन्याअंतर्गत येणारा हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात पवित्र तथा मोठा धार्मिक सण म्हणजे श्री अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त जयंती तथा दत्त जन्मोत्सव. त्याच अनुषंगाने अंबरनाथ ब्राह्मण सभेच्या माध्यमातून अलीकडेच वडवली येथील श्री दत्त मंदिराचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्याच अनुषंगाने श्री दत्त जन्मोत्सव तथा दत्त जयंती निमित्त अंबरनाथ ब्राह्मण सभेच्या माध्यमातून श्री दत्त मंदिराचे अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक दत्त भाविकांनी सदर वडवली येथील श्री दत्त मंदिरात आवर्जून उपस्थिती लावत सालाबादप्रमाणे ब्राह्मण सभेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दत्त जन्मोत्सव सोहळा तसेच महाआरती महाअभिषेक रुद्राभिषेक महाप्रसाद रूपी महाभंडारा तसेच भजन कीर्तन आदी धार्मिक अनुष्ठानांचा लाभ घेतला. अलीकडेच अंबरनाथ ब्राह्मण सभेच्या माध्यमातून वडवली येथील श्री दत्त मंदिराचे नूतनीकरणाअंतर्गत भाविकांसाठी श्री गुरुदेव दत्त तसेच भगवान श्रीकृष्ण पवनपुत्र हनुमान तसेच श्री शनिदेव आदी देवदेवतांच्या विधिवत प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला होता. त्याच अनुषंगाने अंबरनाथ ब्राह्मण सभेच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून वडवली येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात तसेच भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने सदर वर्षी देखील माजी नगरसेवक सुभाष साळुंके, अंबरनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी तसेच अंबरनाथ ब्राह्मण सभेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, दिलीप साठे अशा इतर अनेक मान्यवरांनी श्री दत्त जयंती निमित्त अंबरनाथ येथील वडवली दत्त मंदिरात श्री गुरुदेव दत्तांचे विधिवत दर्शन घेतले. मग हे भोग भोगायचे पण ते भोग संपत नाहीत बरं. अशा वेळीच घड्याळाचा काटा एरवी आपल्या कामाच्या वेळेला किती पटापट पळतो, आता पण पळतो बघा. तुझं तर बरं आहे बाई, आमच्याकडे तर सासू आहे, नणंद आहे, जाऊ आहे, हे आहे ते आहे, सगळ्यांची दुःख. ती म्हणते तुझं तर जाऊ दे, माझा तर नवराच मला विचारत नाही कोणाचं दुःख मोठं. प्रत्येकाला वाटतं की माझं दुःख मोठं आहे म्हणून समर्थांनी आधीच विश्लेषण करून सांगितलंय, जगी सर्व सुखी विचारी मना तुझी शोधून नाही. जोपर्यंत दुसऱ्याचं सुख मोठं वाटेल ना तोपर्यंत तुम्ही समाधानी असणारच नाही. प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याकडचं सुख मोठं वाटत असतं म्हणून तुकोबा म्हणतात हा उद्वेग करायचं सोडून द्या. जे तुमच्याकडे आहे ना त्याच्यात आनंद माना. जो पास है वही खास है, जो पास है वही खास है, जो पास नहीं है उसका ऐतराज नहीं है, जो नहीं मिला उसका गम नहीं, जो मिलेगा वो भी कुछ कम नहीं. हे जोपर्यंत मनाला समजवत नाही ना तोपर्यंत हे समाधान मिळणार नाही. म्हणून तुकोबा म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि हेच तर आमच्या शिंदे बुवांनी अतिशय सुंदर भजनात सांगितलेलं आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे. क्षणिक सुखासाठी अपुल्या कोणी होई नीती भ्रष्ट, नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन अपुले व्यर्थ जगी करण्या कष्ट, कोणी त्यागी जीवन अपुले व्यर्थ जगी करण्या कष्ट. देह करी जे जे काही
दिगंबरा दत्त मंदिर ब्राह्मण सभेच्या हिमतीने आता उभं राहिलेलं आहे. फार मोठं दत्त मंदिर इथे निर्माण झालेलं आहे. परवाच आपले मूर्तीची स्थापना झाली त्यावेळी पण फार मोठी समाज जमा झालेला होता आणि आज दत्त जयंतीनिमित्त सुद्धा खूप गर्दी होणार आहे. तर हे काम फार मोठं आहे. ब्राह्मण सभेने अंगावर घेतलेलं आहे. काय म्हणतो आपण त्याला असाध्य काम अंगावर घेतलेलं आहे आणि ते समर्थपणे पेलत आहेत. पण त्यासाठी समाजाची साथ पाहिजे, सगळ्या लोकांची साथ पाहिजे. हे काम अजून पूर्ण करायचं आहे. त्यासाठी देणग्यांची आवश्यकता आहे, धनिकांची आवश्यकता आहे. तर अंबरनाथमधल्या सर्व धनिकांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणे देणगी देऊन या कार्याला खारीचा वाटा उचलावा ही मी विनंती करतो. धन्यवाद. आज दत्त जयंती आहे आणि ब्राह्मण सभेच्या माध्यमातून आज दत्त मंदिराचे अतिशय सुशोभीकरण करीत आज दत्ताचं मोठं जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. काय सांगा? श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहामध्ये या श्री दत्त मंदिरामध्ये होत आहे. हेच अंबरनाथकरांसाठी खूप महत्त्वाची आणि घोषणाव बाब आहे आणि ही बाब आपण म्हणत असाल की ब्राह्मण सभेच्या माध्यमातून हे श्री दत्त मंदिर याचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि श्री दत्त मंदिराबरोबर इतरसुद्धा मूर्त्या, त्यामध्ये हनुमानाची मूर्ती असेल, आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती असेल, विठ्ठल रखुमाई त्या ठिकाणी असेल, राधाकृष्णाचं श्रीरामाची मूर्ती त्या ठिकाणी असेल, असं सर्व देवांना एकत्र आणण्याचं काम आणि एकत्र दर्शन देण्याचं काम ह्या जीर्णोद्धाराच्या प्रसंगी या ठिकाणी ब्राह्मण सभेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. अत्यंत देखणं आणि मनाला भावणारं असं मंदिर या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल मी प्रथम या संस्थेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ही अनेक वर्षापासून लोकांना अभिप्रेत असणारं हे मंदिर जेव्हा उभं राहतं आणि नुसतं मंदिर उभं राहत नाही तर त्यामध्ये भावसुद्धा असतो. आणि भाव कसा असतो की देवाला जे अपेक्षित असणारं, जे भक्ताला जे अपेक्षित असणारं, देवाकडून ज्या गोष्टी लागतात त्या प्रसन्न वातावरण असेल, धार्मिक वातावरण त्या ठिकाणी असेल, संगीतमय भजन प्रवचन कीर्तन त्या ठिकाणी असेल, या सगळ्या गोष्टी आज या मंदिरामध्ये होतील आणि एकाच ठिकाणी हे सगळं मिळतं आहे. ही भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी या ठिकाणी आहे आणि आजच्या श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं ही सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मी मनापासून मी समस्त कार्यकारिणीचं, ब्राह्मण सभा अंबरनाथ या कार्यकारिणीचं आणि सर्व सदस्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण पाहत असाल की काम चालूच आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी आपल्याला मदत केलेलीच आहे. परंतु हे काम खूप मोठं आहे, सरळ असते. ज्यांना जे जे काय देता येईल ते त्यांनी त्या रूपानं, आर्थिक रूपानं, देणगीच्या रूपानं त्यांनी ती मदत करावी. आणि हा जो काही मोठं काम आहे हे काम यशस्वी करण्यासाठी आपण दत्त भक्त असतील, विठ्ठल भक्त असतील, हनुमान भक्त असतील, गणेश भक्त असतील, सर्वांना विनंती करतो की ह्या संस्थेला मनापासून या ठिकाणी मदत करावी. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.